मग अर्धा दिवस रिपोर्टिंग आणि 8 वाजता नंतर ब्रह्मासरांनी पाहिलं आहे की मी फुल स्पीडमध्ये पेज लावायची इंटरनॅशनल. मग कोणी आलं नाही आहे तर मग ब्रह्मासर म्हणायचे आज नेशन देखले. अजून औरंगाबादवरती सुट्टीवरती आहे, बिझनेस भी देखले. हळूहळू एडिटोरियल पेज पण हातात आलं, एडिट भी देखले. रमाकांत सर छुट्टी पे जा रहे 1 महीने. उसके बाद शायद स्पोर्ट्स भी एक बार देखा है. तर मग पेजिनेशन, लेआउटिंग हे सगळं आधी असं वाटायचं की कॉर्क एक्सप्रेस असतं रे काय जातं. मग जेव्हा कळायला लागलं की महत्त्वाच्या बातम्या कशा सिलेक्ट करायच्या तेव्हा असं झालं की नाही, वी हॅव टू सिलेक्ट अ लीड, सेकंड लीड. मग जेव्हा न्यूज व्हॅल्यू, न्यूज सेन्स कळायला लागली तेव्हा रिपोर्टिंगचा खरा अर्थ कळायला लागला. मला 3-4 वर्षाआधी असाच एक सत्कार केला होता प्रेस क्लबमध्ये. तेव्हा मी बोलली होती की कशाला हवा महिला दिन, कशाला, म्हणजे काय वेगळं आहे महिला दिन, रोज असतो. तेव्हाच समजायचं नाही कदाचित, होऊ शकतं मी तेव्हा पण ऐकच नाही. आता असं वाटतं नाही, महिला दिन हा सेलिब्रेशनसाठी नसतो, हा एक्नॉलेजमेंटसाठी असतो, त्या महिलेच्या रिस्पेक्ट, डिग्निटीसाठी असतो, ज्याच्यासाठी ती वर्षभर काम करत असते. 10वीत असताना आजोबांवरती एक पुस्तक लिहिलं, स्कूप नावाचं. आजोबा वेटरन जर्नलिस्ट होते.